हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि की क्युरी असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता. नाउ टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट द Kepler's laws. Kepler's is a name of scientist who gave the laws about the planet, motion of the planet, which is we know it as Kepler's law of planetary motion. Kepler's law of planetary motion. Okay, under this heading we studied about 3 laws of Kepler's. That is, the first law is Kepler's first law of elliptical orbit. यामध्ये आपल्याला केपलर्सचा पहिला लॉ पाहायचा आहे. तो कशाबद्दल दिलेला आहे? इलेप्टिकल ऑर्बिटबद्दल. म्हणजे प्लॅनेटची जी अदर बॉडीच्या भोवती असलेली ऑर्बिट किंवा प्लॅनेटची अनदर प्लॅनेटभोवती असलेली काय ऑर्बिट, ती कशी असते? नेहमी इलिप्टिकल. असं त्या केपलर्स नावाचे जी सायंटिस्ट आहे त्यांचं काय आहे म्हणणं आहे. त्यामुळे आपण ह्या अंडरमध्ये त्यांचं स्टेटमेंट बघूया. पहिला लॉ आहे केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ इलिप्टिकल ऑर्बिट. ओके, now we see the statement of this law. स्टेटमेंट. जर आपण स्टेटमेंट समजून घेतलं तर आपल्याला लर्न करायची गरज राहत नाही. त्यामुळे स्टेटमेंट जेवढं समजून घ्यायचा प्रयत्न कराल तेवढं अधिक चांगलं. मी समजून सांगायचा प्रयत्न करते, तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, the statement of the Kepler's first law is every planet revolves in an elliptical orbit around the sun. पहिले मी लिहून घेते म्हणजे तुम्हाला नोट्स काढायला बरं होईल. तुम्ही नोट्स काढू शकता याच्यावरून, आणि नोट्स काढले की तुम्हाला बरोबर मी समजून सांगते. ओके, विथ द सन situated at one of the foci of helix. ओके, आता बघा काय म्हणते. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. प्रत्येक प्लॅनेट कसं फिरत आहे, कसं रोटेट होत आहे? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. कसं रोटेट होत आहे? इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन विथ द सन सिच्युएटेड ॲट द वन ऑफ द फोसाय ऑफ द इलिप्स. आता इलिप्स हे आपण सगळं 12th शिकलेलो आहोत. 11th-12th आपण इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला हे सगळं शिकलेलं आहोत मॅथ्समध्ये. आता आपल्याला इलिप्स हे जे शिकायचं आहे हे आपण आधी शिकलेलो असल्यामुळे आपल्याला माहीत आहे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये तो रोटेट होतो. कोण रोटेट होतं? प्लॅनेट रोटेट होतं. कशाच्या भोवती? सनच्या भोवती. ओके, मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करते. ही रफ डायग्राम आहे. तुम्हाला जर क्वेश्चन आला असा तर तुम्हाला काढायची काही गरज नाही आहे तशी. ओके, काढली तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगितलेलं आहे. तुम्ही काढली तर काही फरक पडणार नाही आहे तसं. ओके, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन विथ द सन सिच्युएटेड ॲट द वन ऑफ द फोसाय ऑफ द इलिप्स. ओके, म्हणजे हा जो प्लॅनेट आहे हा प्लॅनेट रिव्हॉल्व होत आहे. ओके, हा प्लॅनेट रिव्हॉल्व होत आहे. कोणते ऑर्बिट आहे हे? इलिप्टिकल ऑर्बिट. ओके, इलिप्टिकल ऑर्बिटच्या अंडरमध्ये हे रिव्हॉल्व होत आहे. कोणाभोवती रिव्हॉल्व होत आहे? सन. आणि सन सेंटरला आहे का? नाही. सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोसाय ऑफ इलिप्स. इलिप्सच्या एका फोसायला ते काय आहे? सन काय आहे? सिच्युएटेड आहे. ओके, आता आपण काय करू? हे पाथ आहे प्लॅनेटची रिव्हॉल्व होण्याची पाथ आहे. याला आपण काय म्हणू शकतो? सेमी मेजर एक्सिस. ह्याला सेमी मायनर एक्सिस. इथे डिनोट केलं स्मॉल ए, इथे डिनोट केलं स्मॉल बी. ठीक आहे, आपण आता ह्याला कन्सिडर करू पार्टिकल. काय कन्सिडर करू? पार्टिकल. आणि ह्याला म्हणू बॉडी. कन्सिडर करण्यासाठी म्हणू. आता ठीक आहे, आपण स्टेटमेंट समजलं आहे तुम्हाला. आता
स्टेटमेंट पुन्हा एकदा सांगते, एव्हरी प्लॅनेट, प्रत्येक प्लॅनेट हे असंच फिरणार आहे. कसं फिरणार आहे? रिव्हॉल्व्स इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. प्रत्येक प्लॅनेट कसं फिरणार आहे? इलिप्टिकल ऑर्बिटमध्येच फिरणार आहे. कशाभोवती? सनभोवती. आपल्या सोलर सिस्टममध्ये सन हा मेन झाला आहे. त्या सनभोवती एव्हरी प्लॅनेट काय होत असते? रिव्हॉल्व होत असते. पण प्रत्येक प्लॅनेट कोणत्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होते? इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन, विथ अ सन सिच्युएटेड ॲट द वन ऑफ द फोसाय ऑफ द इलिप्स. म्हणजे सन कुठे सिच्युएटेड असणार आहे? त्या ऑर्बिटच्या फोसायला. इलिप्टिकल ऑर्बिटच्या कुठं असणार आहे? फोसाय. ओके, नाउ वी सी द प्रूफ. The eccentricity. Eccentricity हा पॉईंट आपल्या सर्वांना माहितीच आहे. इसेंट्रिसिटी आपण डिनोट कशाने केलेली आहे? इथे इप्सिलॉनने. इसेंट्रिसिटी ऑफ द ऑर्बिट ऑफ पार्टिकल, इसेंट्रिसिटी घेतली. कशाची घेतली? पण ऑफ द ऑर्बिट ऑफ पार्टिकल. आपण याला पार्टिकल कन्सिडर केलं आहे आणि याला बॉडी कन्सिडर केलेली आहे की पार्टिकल ही बॉडीभोवती काय होत आहे? रिव्हॉल्व होत आहे. ऑर्बिट ऑफ द पार्टिकल. कसं पार्टिकल? जे मूव्ह होत आहे. कशाच्या अंडरमध्ये? मूव्हिंग अंडर द अट्रॅक्टिव्ह सेंट्रल फोर्स. कशाच्या अंडरमध्ये मूव्ह होत आहे? अट्रॅक्टिव्ह सेंट्रल फोर्सच्या अंडरमध्ये काय होत आहे? ते मूव्ह होत आहे. अट्रॅक्टिव्ह सेंट्रल फोर्स म्हणजे सन आणि प्लॅनेट हे कोणत्या फोर्सद्वारे एकमेकांना किंवा ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत आहे? अट्रॅक्टिव्ह सेंट्रल फोर्सद्वारे. ओके, कोणत्या फोर्सद्वारे? अट्रॅक्टिव्ह सेंट्रल फोर्स. म्हणजे हा जो फोर्स आहे ह्याच्या सेंटरचा, हा फोर्स ह्या फोर्सच्या अंडरमध्ये येत आहे, ह्याच्या रेंजच्या अंडरमध्ये येत आहे, म्हणून ही काय करते? इथे ऑर्बिट परफॉर्म करते. ओके, आपण इसेंट्रिसिटी जी डिनोट केलेली आहे ती इप्सिलॉनने डिनोट केलेली आहे. आता आपण इसेंट्रिसिटीला म्हणू. इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला बघू. काय आहे इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला? इसेंट्रिसिटी स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 2EJ² अपॉन MC². हा फॉर्म्युला, याला आपण काय देऊ? इक्वेशन नंबर 1 देऊ. आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला इप्सिलॉन काय आहे हे समजलं. इप्सिलॉन काय आहे? इसेंट्रिसिटी आहे. कशाची? पार्टिकलच्या ऑर्बिटची इसेंट्रिसिटी आहे. पण इतर जे कॅरेक्टर आहेत ते काय आहेत हे नेमकं आपल्याला कळलेलं आहे का? नाही. मग आपण काय करू? इतर जे कॅरेक्टर आहेत ते काय आहे पहिले जाणून घेऊ. मग फर्स्ट वी टेक इसेंट्रिसिटी. ओके, इप्सिलॉन इज द इसेंट्रिसिटी ऑफ द ऑर्बिट ऑफ पार्टिकल. कशाची? पार्टिकलच्या ऑर्बिटची काय आहे? इसेंट्रिसिटी इप्सिलॉन. आता ई, कॅपिटल ई काय आहे? कॅपिटल ई. कॅपिटल ई इज द टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल. म्हणजे हा जो पार्टिकल आहे हा, त्या पार्टिकलची टोटल एनर्जी आपण कशाने डिनोट केली? कॅपिटल ईने. मग त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, व्हॉल्व एनर्जीज ज्या ह्या पार्टिकलमध्ये आहेत किंवा प्लॅनेटमध्ये आहेत त्या एनर्जीज, ते एनर्जी आपण कशाने डिनोट केल्या? कॅपिटल ईने. नाउ आता काय आहे? जे. मग जे काय आहे? अँग्युलर मोमेंट. काय आहे? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कशाचं? ऑफ अ पार्टिकल. पार्टिकलचं काय आहे? अँग्युलर मोमेंटम आहे. आता आपण काय घेऊ? इथे काय? स्मॉल एम दिलेला. नेक्स्ट स्मॉल एम इज अ मास. कशाचं? पार्टिकलचं. स्मॉल एम काय राहील? मास ऑफ पार्टिकल. मग इथे स्मॉल एमच का घेतला? कॅपिटल एम का नाही घेतला? बिकॉज दे हॅव डिफरंट टर्म्स. ते काय होईल? डिफरंट टर्म्स होईल. स्मॉल एम कशाने डिनोट केला आहे आपण? मास ऑफ पार्टिकलसाठी डिनोट केला आहे. पण आपण जर इथे कॅपिटल एम घेतला तर कॅपिटल एम काय होईल? मास ऑफ द बॉडी. आपण हा पार्टिकल डिनोट केला आहे आणि हे बॉडी. मास ऑफ द बॉडी. कोणती बॉडी? अबाउट विच द पार्टिकल मूव्स. अबाउट विच द पार्टिकल मूव्स. म्हणजे अशी बॉडी की ज्याभोवती पार्टिकल काय होत आहे? मूव्ह होत आहे, अशी बॉडी. त्याला त्याचं मास जे आहे ते आपण कशाने डिनोट केलं? कॅपिटल एमने. ठीक आहे. नाव
अगेन काय राहिलं आता आपल्या इथे कॅपिटल सीला डिनोट करायचं आहे आपल्याला. कॅपिटल सी म्हणजेच काय आहे माहिती आहे का, इथे कॉन्स्टंट आहे. कॅपिटल सी काय आहे, कॉन्स्टंट टर्म. पण कशाबद्दल, इन केस ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो कॉन्स्टंट आहे तो इथे कशाने डिनोट केला आहे, कॅपिटल सीने. कॅपिटल सीची व्हॅल्यू आपण काय म्हणू शकतो, कॅपिटल जी, कॅपिटल एम आणि स्मॉल एम. ही काय आहे, कॅपिटल सीची व्हॅल्यू आहे. कॅपिटल जी, कॅपिटल एम आणि स्मॉल एम. कॅपिटल जी माहिती आहे का आपल्याला काय आहे, कॅपिटल जी इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आपल्याला माहिती आहे कॅपिटल एम आपण बघितला काय आहे, स्मॉल एम आपण बघितला, हे दोन्ही टर्म आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कॅपिटल जी काय आहे, हे जी व्हॅल्यू आपण काढली काय आहे ते ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. यालाच आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल कॉन्स्टंट. काय म्हणतो, युनिव्हर्सल कॉन्स्टंट. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता हे जे इक्वेशन नंबर 1 आहे, हे इक्वेशन नंबर 1 आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, ह्याचं कन्वर्जन करायचं. ठीक आहे, बघूयात. नाउ फ्रॉम इक्वेशन 1, आता इक्वेशन 1 काय आहे पुन्हा लिहू आपण इथे. ठीक आहे, इसेंट्रिसिटी स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 2EJ² अपॉन MC². आता इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की हा जो इसेंट्रिसिटीच्या फॉर्ममध्ये जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला टोटल एनर्जीच्या फॉर्ममध्ये आणायचा. टोटल एनर्जी आपण कशाने डिनोट केली, कॅपिटल ईने. मग आपल्याला फॉर्म्युला कशामध्ये कन्वर्ट करावा लागेल, कॅपिटल ईच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करू. ठीक आहे, फर्स्ट हा जो आहे 1, हा इकडे प्लसमध्ये आहे, इकडे गेल्यावर काय होईल, मायनसमध्ये. मग आपण काय करू, इसेंट्रिसिटी -1 इज इक्वल टू 2EJ² अपॉन MC². आता हे जे डिवायडेशनला टर्म आहे हे इकडे गेल्यावर कशाला येईल, मल्टिप्लिकेशनला येईल. मग इसेंट्रिसिटी स्क्वेअर -1 इंटू स्मॉल एम कॅपिटल C² इज इक्वल टू 2EJ². आता आपल्याला पुन्हा आपण काय करू, हे टर्म इक्वलमध्येच आहे, ही इकडची इकडे घेऊन इकडची इकडे घेऊन करता येईल. हां, ठीक आहे. 2EJ² इज इक्वल टू ε² -1 इंटू MC². आता आपल्याला टर्म कोणती काढायची आहे, कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, आपल्याला ईच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग उरलेली जी टर्म आहे ते आपण इकडे घेऊया. E इज इक्वल टू ε² -1 इंटू MC² अपॉन 2J². ठीक आहे, आता ε² -1 आहे, ह्याला आपल्याला जर 1 - ε² मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, मायनस साईन काय करावं लागेल, कॉमन काढायला लागेल. देअरफॉर E इज इक्वल टू -1 -ε² इंटू MC² अपॉन 2J². ठीक आहे, समजलं. दिस इज द फॉर्म ऑफ टोटल एनर्जी. आता आपण काय म्हणू शकतो, आता आपण याला म्हणायचं असेल आपण याला काय म्हणू शकतो, इन केस ऑफ अ प्लॅनेट revolving around the sun, in case of the planet revolving around the sun, प्लॅनेट कसा रिव्हॉल्व होत आहे, सन भोवती रिव्हॉल्व होत आहे प्लॅनेट. इन केस ऑफ द प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन, हा प्लॅनेट जो सन भोवती काय करतोय, रिव्हॉल्व करतोय. इन केस ऑफ द प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन, जर आता आपण हा फॉर्म्युला बघितला. ठीक आहे, आता जर मी म्हटलं की इसेंट्रिसिटी स्क्वेअर हा 1पेक्षा लहान येईल, जर इसेंट्रिसिटी स्क्वेअर 1पेक्षा लहान आला तर ह्या फक्त ब्रॅकेटची व्हॅल्यू किती येईल, पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल, पॉझिटिव्ह येईल. कारण 1मधून त्याच्यापेक्षा लहान संख्या मायनस होईल. लहान संख्या मायनस झाल्याने टर्म जशी आहे तशी पॉझिटिव्हमध्येच येणार आहे. ठीक आहे, पॉझिटिव्हमध्ये आली तर मग हा पूर्ण ब्रॅकेट जर पॉझिटिव्हमध्ये आला तर मायनस साईन त्याच्यावर अप्लाय होईल, आणि मायनस साईन अप्लाय झाली तर हे पूर्ण टर्म कशी होईल, निगेटिव्ह होईल. ठीक आहे, आपण बघूया. इफ इसेंट्रिसिटी इज इक्वल टू इज लेस दॅन और इक्वल टू 1, आपल्याला इज इक्वल टू हवं का, नाही, आपल्याला 1 किंवा 1पेक्षा लहान संख्या हवी. लेस दॅन और इक्वल टू 1, देन
the total energy. Then the total energy. Total energy पार्टिकलची. देन द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम. फक्त पार्टिकलची होणार का? नाही, पूर्ण सिस्टीमची. म्हणजे सिस्टीममध्ये काय आलं? सन पण आला आणि प्लॅनेट पण आला. जो रिव्हॉल्व होत आहे तो प्लॅनेट पण आला. सनभोवती जो प्लॅनेट रिव्हॉल्व होत आहे तो प्लॅनेट पण आला. कशात? सिस्टीममध्ये. टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज बिकम निगेटिव्ह. जर आता इसेंट्रिसिटी लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आली तर हे पॉझिटिव्ह येईल, हे पॉझिटिव्ह आलं तर हे पूर्ण टर्म निगेटिव्ह येईल, हे निगेटिव्ह आलं तर टोटल एनर्जी कशी येईल? निगेटिव्ह येईल. पण इथे टोटल एनर्जी ही फक्त आपण टोटल एनर्जी कशाने डिनोट केली आहे? पार्टिकलसाठीची टोटल एनर्जी डिनोट केली आहे. बट इथे पूर्ण सिस्टीमची टोटल एनर्जी कशी येईल? निगेटिव्ह येईल. देन आणि जर हे निगेटिव्ह आलं तर देन द प्लॅनेट remains bound to the sun. प्लॅनेट सनला काय होईल? बाउंड राहणार. म्हणजे ऑर्बिटमध्ये फिरण्याच्या मागचं कारण काय आहे? एनर्जी कशी आलेली आहे? निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे. आणि जेव्हा एनर्जी निगेटिव्ह आली तेव्हा तो प्लॅनेट सनला कसं राहील? बाउंड राहणार. कसा राहील? बाउंड. ओके. ॲज आता आपण काय म्हणू बघा. ॲज द प्लॅनेट इज बाउंड टू द सन. आता एक प्लॅनेट आहे जो कशाला आहे? सनला काय आहे? बाउंड आहे. ॲज द प्लॅनेट इज बाउंड टू द सन. आता इथे आपला ऑलमोस्ट हा थेरम किंवा हे लॉ प्रूव्ह झालेला आहे. ऑलमोस्ट प्रूव्ह झालेला आहे. आता शेवटचं जे कवरिंग आन्सर आहे ते आपल्याला लिहायचं आहे. ॲज द प्लॅनेट इज बाउंड टू द सन. प्लॅनेट काय आहे? सनला बाउंड आहे. काय आहे? बाउंड टू द सन. And cannot escape from it. And cannot escape from it. म्हणजे हा जो प्लॅनेट आहे हा सनला काय आहे? बाउंड आहे. आणि हा त्याच्यापासून वेगळा होऊ शकतो का? आता नाही. बाउंड आहे म्हणजे सेंट्रल फोर्सद्वारे तो कसा झालेला आहे? आता अटॅच झालेला आहे, बाउंड झालेला आहे. त्यामुळे तो वेगळा होऊ शकत नाही. एस्केप फ्रॉम इट. The planet moves around the sun. The planet moves around the sun in a close elliptical orbit. हे इलिप्स कसं आहे? क्लोज आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो आता? क्लोज इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये तो कसा आहे? प्लॅनेट सनला बाउंड आहे. क्लोज इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. आणि इथे हा प्रूव्ह झालेला आहे केप्लर्स फर्स्ट लॉ. समजलं? दिस प्रूव्ज. आता शेवटचं स्टेटमेंट. दिस प्रूव्ज केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. इथे आपण केप्लरचा पहिला लॉ काय केलेला आहे? प्रूव्ह केलेला आहे. बघा, सगळंच नोट्समध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा राईट करून घ्या. स्वतः पॉज करून व्हिडिओ राईट करून घ्या. हे खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत. तुम्हाला असं लिहावं लागणार आहे. ही डायग्राम काढली नाही काढली तरी काही फरक पडत नाही, कारण ही रफ डायग्राम आहे. तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी काढून दिलेली आहे इथे. ठीक आहे. द फर्स्ट लॉ मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करते सगळं. नाव द केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशन. केप्लर्स हा एक सायंटिस्ट नेम आहे ज्याने प्लॅनेटच्या मोशनबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्लॅनेटचं मोशन कसं आहे, तो कोणत्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करते, काय करते, त्याबद्दल त्याने 3 लॉ दिले. पहिला लॉ आपण बघत आहोत, केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ इलिप्टिकल ऑर्बिट. त्याचं म्हणणं आहे ह्या फर्स्ट लॉचं एवढंच लक्षात ठेवलं जर तुम्ही, तर हे लक्षात ठेवायला जास्त भारी नाही जात, आणि हे लक्षात ठेवलं तर हे लक्षात ठेवायला जास्त भारी नाही जात. ठीक आहे. फर्स्ट लॉ ऑफ इलिप्टिकल ऑर्बिट स्टेटमेंट काय? एव्हरी प्लॅनेट प्रत्येक प्लॅनेट रिव्हॉल्व होत आहे इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट.
प्रत्येक प्लॅनेट रिव्हॉल्व होत आहे. कसं होत आहे पण इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. कसं होत आहे इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन. सनच्या भोवती कसं फॉर्म करत आहे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. तो काय करत आहे रिव्हॉल्व करत आहे, रोटेट करत आहे. प्रत्येक प्लॅनेट एनी प्लॅनेट, फ्यू प्लॅनेट, अनदर प्लॅनेट, काही नाही, एव्हरी प्लॅनेट, प्रत्येक प्लॅनेट कसं मूव्ह करते इन अन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन. कसं मूव्ह करत आहे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये सनच्या भोवती विथ द सन. तो कुठे सिच्युएटेड आहे, सिच्युएटेड ॲट द वन ऑफ द फोसा ऑफ द. हे लक्षात ठेवायची जर सोपी ट्रिक सांगते म्हटलं तर आपल्याला पहिले काय सांगायचं आहे की प्रत्येक प्लॅनेट सनभोवती कसा मूव्ह करतो आणि त्याच्यानंतर सनभोवती मूव्ह करतो हे सांगितलं. मग त्या ऑर्बिटमध्ये सनची जागा काय. जर आपण काहीच जागा सांगितली नाही तर तिथे एक्सप्लेन होणार नाही की तो सन नेमका कोणत्या पोझिशनला राहणार, सेंटरला राहणार की कॉर्नरला राहणार, कुठे राहणार सांगू शकतो का आपण, नाही सांगू शकत. म्हणजे आपल्याला सनची पोझिशन एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. सनची पोझिशन एक्सप्लेन करताना सिच्युएटेड ॲट द वन ऑफ द फोसा ऑफ द इलिप्स. कुठे आहे तो एका फोसाला. इलिप्सचे फोसा काय असतात हे सर्व आपण मॅथ्समध्ये शिकलेलोच आहोत. ठीक आहे. नंतर प्रूफ. आता हे स्टेटमेंट जर आपल्याला लिहायला सांगितलं तर त्यानंतर आपल्याला प्रूफ करायला सांगतात. हे 2 किंवा 4 मार्काला येऊ शकतं. आता आपण सर्वात पहिलं काय घेतलं इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी इप्सिलॉनने डिनोट केली. इसेंट्रिसिटी ऑफ द ऑर्बिट ऑफ पार्टिकलच्या ऑर्बिटची जो पार्टिकल मूव्ह होत आहे कसा मूव्ह होत आहे अंडर द अट्रॅक्टिव्ह सेंट्रल फोर्स. म्हणजे ह्या दोघांमध्ये असलेला जो अट्रॅक्टिव्ह सेंट्रल फोर्स आहे ज्यामुळे हे प्लॅनेट बाउंड आहे. आपल्याला बाउंड आहे का हेच कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. मग हेच सांगायचं आहे आपल्याला मुव्हिंग अंडर द अट्रॅक्टिव्ह सेंट्रल फोर्स. मग ते काय आहे इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला आपल्याला दाखवायचा आहे. इसेंट्रिसिटी स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 2EJ² अपॉन MC². ह्याला इक्वेशन नंबर 1 लिहिलं. ठीक आहे. मग आता ह्याच्यातले पूर्ण टर्म्स आपल्याला डिस्क्राईब करायचे, आपल्यालाही माहीत करून घ्यायचे आणि जो समोरचा चेक करणारा आहे त्यालाही एक्सप्लेन करायचे. मग इसेंट्रिसिटी काय आहे, इसेंट्रिसिटी इप्सिलॉन काय, इसेंट्रिसिटी ऑफ द ऑर्बिट ऑफ पार्टिकल जसं आपण पहिले डिनोट केलं आहे तसं. नंतर आता ई काय आहे, एक हे तर कॉन्स्टंट आहे दोन्ही पण. ई काय आहे, ई काय आहे द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकलची जी टोटल एनर्जी आहे, सम ऑफ द एनर्जीज कॉल्ड ॲज अ टोटल एनर्जी, सम ऑफ द पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी और अनदर एनर्जी कॉल्ड ॲज अ टोटल एनर्जी. नाव आता काय नेक्स्ट जे इज अ अँग्युलर मोमेंटम ऑफ द पार्टिकल. जे काय आहे अँग्युलर मोमेंटम हा मोस्ट ऑफ द कॉन्स्टंट राहतो. नाव स्मॉल एम इज अ मास ऑफ पार्टिकलचा काय आहे मास आहे. स्मॉल एम इज अ मास ऑफ पार्टिकल. नाव कॅपिटल एम. आता स्मॉल एम म्हटलं तर कॅपिटल एम काय आहे हे माहीत असायला हवं. मग कॅपिटल एम इज अ मास ऑफ द बॉडी अबाउट विच द पार्टिकल मूव्स. म्हणजे असं बॉडीचं मास की ज्या भोवती पार्टिकल काय करत आहे मूव्ह करत आहे, अशा बॉडीचा मासला आपण काय कशाने डिनोट केलं आहे कॅपिटल एमने. ना इथे काय कॅपिटल सी इज अ कॉन्स्टंट इन केस ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या केसमध्ये हा काय आहे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. नऊ आता हा जो कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो कॅपिटल जी, कॅपिटल एम आणि स्मॉल एम. मग आता आपण कॅपिटल एम बघितला, स्मॉल एम बघितला, मग आपल्याला काय बघायचं आहे कॅपिटल जीला आपण काय म्हणू शकतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि यालाच युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणतात. नाव फ्रॉम इक्वेशन 1. आता हे जे इक्वेशन 1 घेतलेलं आपण त्या इक्वेशन 1 इथे पुन्हा लिहूया, त्याच्यानं पुढे एक्सप्लेन करूया. इसेंट्रिसिटी स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 2EJ² अपॉन MC². इसेंट्रिसिटी स्क्वेअर -1 इज इक्वल टू 2EJ² अपॉन MC². आता आपल्याला हे इक्वेशन एवढं लक्षात ठेवायचं आहे की हे इक्वेशन आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे टोटल एनर्जीमध्ये. ठीक आहे. टोटल एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. टोटल एनर्जी आपण कशाने डिनोट केलेली आहे कॅपिटल ईने. मग आपल्याला कॅपिटल ईच्या फॉर्ममध्ये हे फॉर्म्युला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं. स्टेप बाय स्टेप करूया. तर 1 इकडे प्लसला आहे, इकडे गेला तर मायनसला होईल. ठीक आहे. घेतलं. मग नंतर हा इकडे डिवायडेशनला, इकडे गेल्यावर कशाला येईल मल्टिप्लिकेशनला. हे टर्म आपण इक्वल टूमध्ये असे लिहू शकता तुम्ही किंवा डायरेक्ट ई काढल्यानंतर तुम्ही लेफ्ट हँड साईडला ईची व्हॅल्यू घेऊन गेले तरी चालेल.
तर असं पूर्ण प्रूव्ह करायचं. 2EJ² इज इक्वल टू इसेंट्रिसिटी स्क्वेअर मायनस 1 MC². मग 2EJ² अंडर रूटला नेला. मग E इज इक्वल टू, आता हा जो इसेंट्रिसिटी -1 आहे त्याला आपण 1 मायनस इसेंट्रिसिटी करायचं असेल तर ह्याला काय लिहायला लागेल? मायनस साईन. मायनस साईन जर आपण कॉमन काढली तर हे वरचं काय होईल? इप्सिलॉन काय होईल? मायनस होईल आणि 1 काय होईल? मायनसचा प्लस होईल. आणि हे टर्म जशीच्या तशी लिहून काढायची. आता काय म्हणतात? इन केस ऑफ द प्लॅनेटची केस. आता ही जो प्लॅनेट आहे आपण घेतलेला त्या प्लॅनेटचा केस रिव्हॉल्विंग अराउंड द सन. जो सन भोवती कसा करतोय? रिव्हॉल्व करत आहे. इफ, आता इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू काढली आपण. इसेंट्रिसिटी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज बिकम निगेटिव्ह. मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे ही पूर्ण जर व्हॅल्यू निगेटिव्ह झाली तर फक्त पार्टिकलची नाही तर संपूर्ण सिस्टीमची व्हॅल्यू कशी होऊन जाईल? निगेटिव्ह होऊन जाईल. अँड देन द प्लॅनेट रिमेन बाउन्स टू द सन. आणि आपण असं ऐकलेलं आहे की जसं इसेंट्रिसिटी टोटल एनर्जी जर निगेटिव्ह असेल तर प्लॅनेटला तो अनदर प्लॅनेट किंवा बॉडी पार्टिकल ते काय होईल? बाउंड राहणार. त्यामुळे बाउंड टू द सन. ॲज द प्लॅनेट इज बाउंड टू द सन, जर हा प्लॅनेट सनला बाउंड आहे आणि एस्केप होऊ शकत नाही आणि त्याच्यापासून वेगळा होऊ शकत नाही, देन द प्लॅनेट मूव्ज अराउंड द सन इन अ क्लोज इलिप्टिकल ऑर्बिट. याचा अर्थ तो प्लॅनेट कसा मूव्ह होत आहे? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहे. कसा मूव्ह होत आहे? इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन. सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये ते प्लॅनेट काय होत आहे? मूव्ह होत आहे. दिस प्रूव्ज द केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आणि ही ते काय प्रूव्ह झालं आहे आपल्या? केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे, अंडरस्टँड? I think you are understand. If you have any queries about it, comment me. I am one of the you and don't worry about it. ठीक है, thank you. Like, share and comment to my video for more my motivation. Okay, thank you so much for watching this video.